आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. 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 आईचं पत्र. आजोबा, हा तुमचा पेपर आणलास का? हो. अरे पेपर वाचल्याशिवाय माझी सकाळ काही होत नाही बघ. थँक्यू थँक्यू. अहो थँक्यू काय आजोबा, खरा पेपर आणायला उशीर झाला, मीच तुम्हाला सॉरी म्हटलं पाहिजे. अरे एवढं काही नाही. नाश्ता झाला? नाश्ता तुझी आजी आणून देईल तर ना. अगं चहा घेऊन येतेस ना का विसरलीस? आणतील 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 आणतील. अहो काय हे भाऊजी, काय झालं वहिनी? किती वेळ ते देव तिथे वाट बघत बसलेत कधीपासून. हो का? हार आणला? हे घ्या हे घ्या. काय ते हारवाल्याकडे नाही भाऊजी, उद्यापासून जरा वेळेत घेऊन येत जा. हो, हा? त्या हारवाल्याकडे 5 रुपयाचा 5 रुपयाचा हार नव्हता म्हणून थोडा वेळ 5 रुपये. आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. ते मला आजोबा सापडलं. आजोबा येतो. हा. अरे ही बातमी बघ. काय हो? नवीन वर्षाची भेट म्हणून एका माणसाला 20 वर्षाआधी पाठवलेलं पत्र मिळालं. हा? हे बघ 20 वर्ष. पोस्टमन देवासारखा आला म्हणायचं. एकेकाच्या किती आठवणी असतात नाही पत्रात. मी सुद्धा माझी पत्र जपून ठेवलेली आहेत. आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं. शोभा, हे शोभा, काय? आता मी पेपर मध्ये बातमी वाचली की एका माणसाला त्याला पाठवलेलं पत्र 20 वर्षानंतर मिळालं. 20 वर्षानंतर म्हणजे मला माझं पत्रही 25 वर्षानंतर मिळू शकतं ना मला. काय चाललंय मोहने तुझं? सकाळी सकाळी पत्र पत्र पत्र. त्या आईने तुला आरतीचं पुस्तक आणायला सांगितलं, आणलंस? हो आणलं, मी जाऊन देऊन येतो. काही गरज नाही, दे इकडे. एक काम धड वेळेवर करायला नको तुला. लगेच चालला. मालक, डबा. हो. काय झालं मालक? नाही काही नाही. नाही, तुम्ही ते पत्राबद्दल काहीतरी बोलत होता ना? हा ओ, आता पेपर मध्ये मी बातमी वाचली, एका माणसाला त्याला पाठवलेलं पत्र 20 वर्षानंतर मिळालं. हा मग? नाही म्हणजे मलाही माझ्या आईनी 25 वर्षापूर्वी पाठवलेलं पत्र मिळू शकतं ना. पण तुम्ही सगळे एकत्र राहायचं ना? हा म्हणजे आम्ही राहायचो एकत्र, पण मी 10वीत असताना माझी आई मला एकदा असं सोडून म्हणजे मामाच्या घरी गेली होती. त्याच्या मुलाचं बोरनाण होतं म्हणून 1 महिना. इतके दिवस? हो अहो त्यावेळेला काय आजच्यासारखं हे हलव्याचे दागिने दुकानात मिळत नव्हते ना. सगळं घरीच बनवायला लागायचं. म्हणजे पहिल्यांदा हलवा बनवायचा, त्याला खूप वेळ लागायचा, आणि मग हलव्याचे दागिने म्हणजे लहान मुलांसाठी हलव्याचा मुकुट, हलव्याचे बाजूबंद, नंतर हलव्याचा कंबरपट्टा, हलव्याचे कानातले वगैरे असं सगळं बनवायला खूप खूप दिवस लागायचे. माझी आई हलव्याचे दागिने फार सुंदर बनवायची म्हणून ती गेली होती. पण मग ती संक्रांतीला इथे नव्हती म्हणून मग तिने मला संक्रांतीला शुभेच्छा द्यायला पत्र पाठवलं तिकडनं. पण ते मला मिळालंच नाही. आईने आल्यावर मला सांगितलं त्या पत्रात तिने माझ्यासाठी बनवलेला हलवा सुद्धा पाठवला होता. 25 वर्ष झाली त्या पत्राची वाट पाहतो. पत्र आलंच नाही. सुरुवातीला वाट पाहिली, मग तो विषय डोक्यातनं गेला, मग विसरून गेलो पत्राबद्दल. आणि आज सकाळी पुन्हा जेव्हा पेपरमध्ये वाचलं ना, तेव्हा पुन्हा आठवण आली पत्राची. एकदम विषय असा जागा झाला. जाऊ दे ना, मी तुम्हाला काय सांगत बसलोय, तुम्हाला खूप कामं असतील, मी निघतो. कणभर तीळ मणभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. काय कसं आहे? हे मस्त आहे ना राहुल्या?
हा हा एकदम तुझ्यासारखा आहे बकवास. ए असं का बोलतोय? अरे, केवढा घाणेरडा मेसेज आहे. हा मग तुझ्याकडे एखादा चांगला मेसेज असेल तर दे ना मला. माझ्याकडे व्हिडिओ मेसेज आहे. हा कळलं का? म्हणजे आपलं फोनची स्क्रीन असते का ना, त्याच्यावर टच केलं का नाही का पतंग उडती. टच केलं पतंग उडती. टच केलं पतंग उडती. हा हा म्हणजे असं वाटतं आपणच पतंग उडवतोय. हा तसंही आता कंटाळा येतो ना पतंग उडवायला. हा हे बरं आहे ना, टच केलं का पतंग उडते. हा ए राहुल मला दे ना तो मेसेज. नाही नको, तू आणि तुझे जुने मेसेजेस बरे आहेत. ए काय हे मोहन, हे मोहन इकडे ना. सावकाश. बघितलं. ए मोहन तुझ्याकडे मकर संक्रांतीचे मेसेज आहेत का? मला दे ना. अरे तुला कळतं का कोणाकडे काय मागायला पाहिजे ते? नाही तर काय, अरे त्याच्याकडे आलं कुठले मेसेज? त्याला आधी कोणी पाठवायला तर पाहिजे. ते पण आहे. काय बोले पाठवलं तर कोणी मेसेज? मालकांना ना त्याची गरज नाहीये. मालक सगळ्यांचीच चांगले बोलतात. समोरचा बोलत नसला ना तरी. त्यामुळे त्यांना असे मेसेजेस येतच नाही. ते चांगले बोलत नाहीत ना त्यांना असे मेसेजेस येतात. म्हणजे तुला काय म्हणायचंय भानू, आम्ही काही कधी कुणाशी चांगलं बोलत नाही? ते मला काय माहिती, मी फक्त सांगितलं. नाही म्हणजे तुम्ही मालकांची जसं बोलताय ना त्याच्यावरून तसंच वाटतंय मला. मला काय मार जायचंय, मी आलो. ए थांबे, माधुरी वाट बघते. हा हा हॅलो हा बोला. हा मालक तुम्ही काही बोलत का नाही? सांगायचं ना की तुम्हाला पण मेसेजेस पाठवतात. पण त्यात काय सांगण्यासारखं आहे? हल्ली सगळेच एकमेकांना मेसेजेस पाठवतात. त्यात असं काय म्हणजे? मालक हो मला सांगा, आधी जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा मेसेजेस कसे पाठवायचे? आधी लोक म्हणजे प्रत्यक्ष एकमेकांना भेटून शुभेच्छा द्यायचे, किंवा ज्यांना भेटणं शक्य नसेल ना त्यांना पत्र पाठवायचे. म्हणजे तुमच्या आईने तुम्हाला पत्र पाठवलं तसं? मालक सॉरी, मला ते पत्राचा विषय काढायचा नव्हता. नाही नाही, तुम्ही कशाला माफी मागताय? मालक तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला ना पत्र नक्की मिळेल. मालक हो, तुम्ही आता इथे काय करताय? मालक तुम्हाला झोप लागत नाहीये ना, मग मला बी करमत नव्हतं म्हणून मी इथे आले. शोभाने तुम्हाला पाहिलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. थांबा. काय केलं? शोभाताई गाढ झोपल्यात आता सकाळपर्यंत उठणारच नाही. हो, वय पण तुम्ही एवढ्या रात्रीच्या इथे काय करताय? मालक तुम्हाला पत्र मिळालं नाही म्हणून तुम्ही दुःखी आहात ना. मला तुम्हाला असं दुःखी बघवत नाही म्हणून मी तुमची मदत करायला इथे आली. पण एवढ्या रात्रीची तुम्ही काय मदत करणार आहात? आणि 25 वर्ष झाली पत्र मिळालं नाही. मालक तुम्हाला माहितीये ना मी काय बी करू शकते ते. हो, थांबा. अहो, काय केलं तुम्ही? एवढी सगळी पत्र? मालक ही 25 वर्षापूर्वी न दिलेली पत्र आहेत. यात तुमच्या आईचं पत्र नक्की असेल. हो, पण एवढ्या पत्रातनं आईचं पत्र कसं काय शोधणार? मालक तुम्हाला आठवतंय का त्या दिवशी कोणता दिवस होता ते? नाही हो, 25 वर्ष झाली या गोष्टीला. म्हणजे जानेवारीचा महिना असणार, कारण संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी आईने पत्र पाठवलं होतं. पण नाही, दिवस नाही आठवत आहे. मग आता काय करायचं? जाऊ दे हो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मालक तुमचं पत्र? जाऊ दे हो, माझ्या नशिबात नाही असं समजेल. पण ही पत्र तुम्ही जिथून आणलेत ना तिथे परत देऊन टाका प्लीज. मालक तुम्ही झोपा, उद्या तुम्हाला कामाला जायचंय ना. झोपा. मालक तुम्ही हार मानली असेल पण म्या नाही.
काही झालं ना तरी तुमचं पत्र तुम्हाला मिळवून देणारच. अरे मोहन्या दे ना चहा लवकर. आलो आलो आलो. काय रे तुला माहिती ना उठले उठले चहा लागतो मला. हो. तर हे घे. रिमोट दे. मोहन्या पगाराचं काय? पगाराचं काय? अरे काय म्हणजे अर्धा महिना संपत आला अजून पगार नाही झाला. नाही ते काय आहे, आमच्या मॅडम आहेत ते आउट ऑफ स्टेशन गेले आहेत, परत आल्यानंतर पगार देणार म्हणाले. माझं डोकं आउट ऑफ स्टेशन व्हायच्या आधी पगार आणा. अरे पगार नाही आणला तो माण्याचं बिल कसं देणार? 2-4 दिवस रजा झाली ना की बरोबर कापून घेते ती बया. पगार नाही वेळेवर देत आहेत. भानूला पण पगार द्यायचाय. ताई मला काही बी घाई नाहीये. मला आहे. आजच्या आज पगार घेऊन ये मोन्या. हो हो. पोस्टमॅन. पोस्टमन. पोस्टमॅन. हो हो हो. हा. मोहन म्हात्रे. हो. ठीक आहे तुमचं पत्र आण. हे शोभा, शोभा हे माझ्या आईने पाठवलेलं पत्र 25 वर्षापूर्वीचं. मी तुला म्हणालो होतो ना बघा, हे बघ. इतक्या वर्षाने? हो 25 वर्षापूर्वीचं पत्र आत्ता आलं. इतक्या वर्षानंतर कसं आलं? त्याचं काय येत आहे, हे गावावरनं पत्र आलं. त्यावेळेला कुठे एवढ्या सुखसुविधा होत्या? त्यात कधी पत्ता चुकलेला असतोय, कधी पिनकोड नंबर चुकलेला असतोय. एका शहराची 2 नावं असले की आमचा गोंधळ वाढतो. आणि त्या सणवर आला म्हटलं की पत्रांचा ढेग लागलेला असतो. त्यामुळं कधी कधी पत्र वेळेवर पोचत नाही. पण म्हात्रे साहेब तुमचं नशीब चांगलं आहे. 25 वर्षानंतरही तुम्हाला पत्र मिळालं. हो पण माफ करा उशीर झाल्याबद्दल. अहो तुम्ही काय माफी काय मागताय? तुम्ही पत्र आणून दिलं तेच माझ्यासाठी खूप आहे. नाही नाही हे माझं कामच आहे साहेब. हो चला येतो मी. एक मिनिट थांबा. काय झालं आता? ठीक आहे. थँक्यू. बरं येऊ का मी? हो. माझं पत्र झालं. गेली 25 वर्ष मी या पत्राची वाट पाहत होतो. मालक थांबा, मी समजायला सांगून येते. अगं भानू. नाही समीर साहेब, राहुल साहेब, मदन साहेब, माधुरी ताई, अंजली ताई, लता ताई, खाली या, लवकर या इकडे. या बाहेर या ना. काय माहिती काय गोंधळ घालते? चल मोन्या लवकर या ना. हा बरं. काय ग भानू, कशाला बोलवलंस एवढं? हा भानू, काही काम असेल तर सांगा, मी आत्ता करतो. हा तू सांग ना, फक्त लगेच करतो. हा सांग. राहुल आधी पिठाचा डबा घेऊन ये, बाकीच्यांची कामं नंतर कर. भानू तू मला सांग ना, मी करतो. काय? म्हणजे बायको अगं शेजार धर्म पाळायला पाहिजे ना. हो का? भानू अगं सांग ना काय झालंय. तुम्ही म्हणाला होतात ना की मालकांना कोण मेसेजेस पाठवणार. मालकांना आज पत्र आलंय. ते बी 25 वर्षापूर्वीच त्यांच्या आईने लिहिलेलं पत्र. काय? अरे काकूंनी पाठवलेलं पत्र आलंय मोहन्या. आईने त्यावेळी लिहिलं होतं. काही कारणामुळे ते मिळालं नव्हतं, पण आत्ताच पोस्टमन येऊन देऊन गेले. मालक मी तुम्हाला म्हणाले होते ना तुम्हाला पत्र नक्की मिळणार म्हणून.
भानू तू बोललीस आणि ते पूर्ण झालं नाही, असं कधी झालंय? थँक्यू. दादा आता तुम्ही पत्र वाचणार आहात का? आम्हा सगळ्यांना वाचून दाखवा ना. हो दाखवतो ना. मला आईने सांगितलं होतं माझ्यासाठी हलवा पाठवलाय. हलवा. हो 25 वर्षापूर्वीचा येतो तो शिळा हलवा खाणार का? हो ना, 25 वर्ष झाली भाऊजी, खराब झाला असेल तो आता. चांगला आहे. हो खरंच चांगला. आईचं प्रेम आणि आशीर्वाद आहे ना, खराब नाही होणार. तशीच चव आहे अजून. ए मोन्या ए, अरे आता पत्र पण वाचणार आहे का नाही? वाचतो ना. प्रिय मोनू. मोनू माझ्या ही लाडाने मला मोनू म्हणायची. मोनू कसा आहेस? मला माहितीये तू माझ्यावर रागावला असशील, पण कारणच तसं होतं, त्यामुळे मला गावाला यावं लागलं. अजून काही दिवस मला नाही येता येणार. काही दिवसातच मामाच्या मुलाचं बोरन्हाण आहे, ते करून ये. पहिल्यांदा तुला असं एकट्याला सोडून मी गावाला आलीये, त्यामुळे खूप आठवण येते. काय करत असशील, काय खातोस, वेळेवर झोपतोस का, अभ्यास करतोस का, याचेच विचार मनात येतात. तुझ्याशिवाय मला इथे राहणं खूप अवघड आहे. गावाला बोरन्हाणाची तयारी जोरदार सुरू. मामा तुझ्याबद्दल चौकशी करत होता. मामाने बोरन्हाणाची खूप चांगली तयारी केली. हलव्याचे बरेच पदार्थ बनवलेत. तुझ्या जन्मानंतर मलाही तुझं बोरन्हाण करायचं. सगळ्यांना निमंत्रण द्यायचं होतं, पण तुझा जन्म झाला आणि गिरण्या बंद पडल्या, त्यांची नोकरी गेली. मग परिस्थिती नसल्यामुळे काही करता नाही आलं, याचंच कायम दुःख वाटत राहिलं. पण मला विश्वास आहे की तू या परिस्थितीवर नक्की मात करशील. मी तुझ्या बरोबर नाहीये म्हणून अभ्यासात हलगर्जीपणा करू नकोस. तुझ्या आयुष्यातली ही खूप महत्वाची परीक्षा आहे. पण मी आता तुझ्या बरोबर नसले तरी मनाने मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे. तुझ्या 10वीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळू दे अशी मी देवाकडे प्रार्थना करते. मकर संक्रांतीला दरवर्षी आपण एकत्र मिळून घरी हलवा करतो, पण यावेळी मी घरी नसल्यामुळे मी तुला हलवा पाठवून देते. घरी आल्यानंतर मग कसा झाला होता ते सांग. तुला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो, तिळगुळ घे आणि गोड बोल असं मी सांगणार नाही, कारण तू सगळ्यांशी नेहमीच गोड बोलतोस. आता परीक्षा तोंडावर आली आहे, त्यामुळे बाहेरचं काही खाऊ नकोस. शाळेत वेळेवर जा. मामाच्या मुलाचं बोरन्हाण झालं की मी लगेच मुंबईला येईन. स्वतःची काळजी घे. तुझी आई.